उठ. निंगे उठ. हे कमळे, अगं झोपू दे की 5 मिनिट. काय 5 मिनिट? तासभर लावतेस बघ तू 5 मिनिट म्हणून. गप गुमान उठ, तोंडावर पाणी मारण, अभ्यासाला बस. चल. ओके स्टुडंट, आता लवकरच तुमच्या एक्झाम सुरू होणार आहेत. आजचा आपला हा टॉपिक लास्ट होता. आता मी यावर तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तयार आहात ना सर्वजण? हो. तर आता मला सांगा, हा काव्यसंग्रह कोणी लिहिला? निंगी, तू सांग. कुसुमाग्रज. व्हेरी गुड. बस खाली. कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव काय? कोणाला माहिती आहे का? शंभू, सांग. तू सांग. विष्णू वामन शिरवाडकर. ठीक आहे, बस खाली. ह्या काव्यसंग्रहाचा परिचय सांगा. कोणाला येत आहे? कमळी आणि नमिता, तुम्हाला दोघींनाच येत आहे? ठीक आहे. नमिता, पहिलं तू सांग. काव्यसंग्रह विशाखा, लेखक कुसुमाग्रज आणि प्रकाशन 1942. ठीक आहे, गुड. बस. आता कमी तू. क्रांतिकारी, भावक आणि तत्वज्ञानात्मक कविता. मुख्य विषय प्रेम, संघर्ष, मानवी वेदना, सामाजिक जाणीव. गुड. बस खाली. आता मला ह्या काव्यसंग्रहाचे विश्लेषण सांगा. अरे वा, आता पण नमिता आणि कमळीच, बाकी कोणालाच येत नाही? ठीक आहे. आता कमी, पहिल्यांदा तू सांग. क्रांतीचा आवाज, मानवी भावना. छान, व्हेरी गुड. बस खाली. आता नमिता, तू सांग. भाषा आणि शैली आणि तत्वज्ञान. ओके, व्हेरी गुड. बस.